सर्वांना नमस्कार मित्रहो, जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते होत असतात? आता जांभळाच्या दिवसामध्ये जांभळ मिळतात, म्हणजे जांभळ जर आपण त्या का वेळेला असे ना खाल्लं किंवा जांभळाचे काही प्रिझर्वेटिव्ह थोडेसे वापरून त्याचं काही स्टोअर करून ठेवलेले जे प्रॉडक्ट्स असतात त्या प्रॉडक्ट्सचा जरी वापर आपण केला, फक्त ते क्वालिटी चांगली आहे शोधून आणि ते चांगल्या प्रतीचं आहे याची खात्री करून थोडाफार वापर त्याचा आपण अधूनमधून करत राहिलं तर त्याचे सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं जांभळामध्ये आपण ऐकलं असेल की शुगरच्या पेशंटला जांभळं जास्त खा म्हणून सांगतात, किंवा जांभळाच्या बिया असतात, जांभळाची पानं असतात, जांभळाची साल असते, याची पावडर करायला लावतात. हे पावडर घ्यायला लावतात. कशात? हे मिक्स करून. याचे पण फायदे चांगले होतात आणि याच्यामुळं साखर नियंत्रण होण्याचा चांगला फायदा होतो. इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी जास्त वाढत असते. जे आपल्या शरीरातलं हार्मोन आहे इन्सुलिन, जे साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत करत असते, तर त्याची जी परिणामकारकता असते ही परिणामकारकता चांगल्या प्रकारे वाढवायला जांभळाचं कुठल्याही प्रकारचं स्वरूप हे चांगल्या प्रकारे मदत करतं. म्हणजे तुम्ही म्हणाल की फक्त जांभळच खाल्लं पाहिजे असं नाही, जांभळाच्या झाडाचा प्रत्येक भाग हा त्याच्यामध्ये कार्यरत असतो. तुम्ही जांभळाची साल वापरली तरी चालतं, जांभळाच्या बिया वापरल्या तरी चालतं, जांभळाची पानं वापरली तरी पण चालतं. जर जांभळाचं झाड असेल आणि दररोज 1-2 पानं त्याची चावून तुम्ही खाल्लात तरी पण त्याचा फायदा अशा प्रकारे होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपण पाहिला की तो म्हणजे रक्तातील साखर कंट्रोल व्हायला मदत होते. शुगर कंट्रोल करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. तसंच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रकारे असतात. अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रकारे असल्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीची फ्री रॅडिकल्स तर कमी होतील आणि इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल. त्या व्यक्तीचा स्टॅमिना पण चांगल्या प्रकारे वाढेल आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळं लहान सहान आजार जवळ येणार नाही. तसंच रक्तशुद्धी होण्यासाठी याचा फायदा होत असतो. रक्तातले वाईट घटक आहेत ते कमी करणं आणि चांगले घटक आहेत ते वाढवणं, याच्यासाठी जांभळाचे हे जे प्रकार आहेत सगळे हे त्याला सहकार्य करतात, फायदा असतो त्याच्यात. तसंच दुसरं, डोळे चांगले राहण्याकरता पण याचा मदत होते. डोळ्याचा पण फायदा होतो जांभळ जर आपण हे कुठल्याही प्रकारचं नियमित घेतलं. तसं कान, नाक, घसा याच्यासाठी पण जांभळ हे फायदेशीर आहे. तसंच पिंपल्स म्हणजे जे चेहऱ्यावर फोड येत असतात, फुटकुळे येतात किंवा ज्याला आपण काय म्हणतो पिंपल्स, हे जे येतात ते कमी होतात जांभळाचं असं सेवन केल्यानंतर, किंवा हे आहारामध्ये किंवा नियमितपणानं खाण्यामध्ये आपण घेतलं तर, वापरलं तर. तसंच ओरल म्हणजे जे मौखिक आरोग्य आहे त्यासाठी पण हे चांगलं असतं. जर पान जांभळाचं एखादं दुसरं चावून तुम्ही खाल्लात तर त्यामुळे काय होतं, दातदुखी किंवा दाढदुखी जे असते किंवा दातांचे हिरड्याचे जे आजार असतात ते पण तुम्हाला होणार नाही, किंवा तोंडामध्ये चट्टे पडणं, तोंड सतत वारंवार येणं, तोंडामध्ये फोड येणं हे पण प्रकार येणार नाही, हिरड्यामधून रक्त येणं असे पण प्रकार घडणार नाही. म्हणजे हा पण त्याचा फायदा होत असतो. तसंच याच्यामध्ये हे जांभळ जेव्हा पोटामध्ये जातं, त्याचा कुठलाही अंश जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये फायबर चांगल्या प्रकारे असतात, म्हणून त्याचा पोट साफ होण्याकरताही चांगल्या प्रकारे फायदा होतो. म्हणून मूळव्याधच्या पेशंटनी किंवा ज्याला पोट साफ होत नसेल, ज्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, त्यांनी पण हे जांभळाचं कुठला ना कुठला प्रकार जर आपण वापरला तर त्याचा पण तिकडे चांगला फायदा होत असतो. तसंच किडनी स्टोन्स पण होणार नाही. ज्याला मुतखडे व्हायचा त्रास आहे किंवा वारंवार होतात, 1-2 काढून टाकले तर पुन्हा नवीन बनतात, अशा व्यक्तींनी पण हे किडनी स्टोन होऊ नयेत म्हणून, मुतखडे होऊ नयेत म्हणून या जांभळाचा नियमितपणानं वापर केला पाहिजे. तसंच त्या व्यक्तीचं पचन पण चांगल्या प्रकारे वाढत असतं. हे सगळे घटक, हे सगळे फायदे आपणाला मिळवता येतात. फक्त एकच लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलीही गोष्ट आम्ही करा म्हणून सांगितली तर ती बेतानं कंट्रोलमध्ये नियंत्रणातच केली पाहिजे, ती आत्ती नाही केली पाहिजे. आत्ती केली की तिथं माती होत असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्या व्हरायटी जे विविध आपण सांगतो, वेगवेगळे प्रकार आहारातले, हे सगळे आहारातले वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या चवीचे, वेगवेगळ्या आकाराचे हे सतत आहारामध्ये वापरले पाहिजेत. वेगवेगळ्या पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, फळं असतील, याचा वापर जर सातत्यानं आपण करत राहिलो तर आपलं शरीर एकदम निरोगी राहायला चांगल्या प्रकारे मदत होत असते आणि हे निरोगी राहणं हेच आपल्याला दीर्घायू होण्यासाठी फायदा होत असतो. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्यांवर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून